तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं गावाकडून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इकडे पाहू शकता आजी. आम्ही आज आहे तर मित्रांनो आज आहे घटस्थापना आणि गावी आलोय. तर येतानाचं काय शूटिंग वगैरे काय केलं नाही, तर डायरेक्ट गावाला आल्याच्या नंतर शूटिंग चालू केलंय. तर आजी पुण्यालाच होती आणि आजीला घेऊन आलो. इकडे पाहू शकता आजी बसलेली आहे मस्तपैकी निवांत. घराचं वगैरे आता व्यवस्थित एकदम काम झालेलं आहे. मित्रांनो, आज घटस्थापना आहे. तर घटस्थापनेनिमित्त अख्खा गाव भरलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये जे कुळदैवत आहे त्याला आज घटस्थापना आहे. तर सर्वजण आलेली आहेत, प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरामध्ये आलेले आहे. तर गणपतीच्या नंतर आज बऱ्याच दिवसानंतर गावामध्ये सगळं पब्लिक आलेलं आहे. तर मित्रांनो, मी चाललोय गडावरती, प्रतापगडावरती. म्हणजे प्रतापगड आमचं पहिलं गाव होतं, म्हणजे आता पण आहेच. तर आमचं गडावरती कुळदैवत आहे प्रतापगडला. तर आता मी तिकडे देव बसवायला चाललोय. तर चला मित्रांनो, आज प्रतापगडचं तुम्हाला दृश्य दाखवेल आणि त्याचबरोबर गावामध्ये पण आपला ग्रामदैवत आहे भैरवनाथ. तर ग्रामदैवताचं पण घटस्थापना आहे. तर ते कशा प्रकारे वगैरे असतं ते पण तुम्हाला दाखव. काय चल जातो आणि लवकर ये. हा. गडावरती काय बघतोय. गडावर काय सांगायचं काय? काय सांगू आता, मला ते म्हटायला काय बरं आहे, तिला चढाव द्यायची आणू का काय करू म्हणा. बरं वाटलं तर पुंजाला मग बघितली आली तर बर. मग काय करू, माझा इलाज नाही तर म्हणा तिथं दमलू जावं खाणं करून. हो हो ठीक आहे, आणि आता आणले इकडे म्हणा, आणले सांगतो सगळं काय सांगतो. घरात केलं नाही काय नाही म्हणा, पाणी तर भरलं. मित्रांनो, प्रतापगडावरती आजीचे पुतणे आहेत आमचे सर्व, म्हणजे आमचे तात्या लोक. तर त्यांना ते विचारतील काकूला आणली नाहीस का, तर ते काकू आहे इकडं आजारी. तर तेच ती म्हणते माझं सगळं सांग, मी आजारी आहे वगैरे वगैरे. तर इकडं पाहू शकता अख्खा आज गाव भरलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. इकडं पण पांड्या त्या सख्या त्या वगैरे आलेले आहेत, विकासांना आलेलं आहे. तर चला मित्रांनो, निघूया आता. इकडं पिशवी घेतलेली आहे, नारळ वगैरे काय पेढा वगैरे. मित्रांनो, आपली गाडी इकडं पार्क केलेली आहे. तिकडं विकास अण्णाची गाडी, पलीकडं नारळची गाडी होती आणि ही गणेशदाराची गाडी आहे. तर चला मित्रांनो, गावातून निघालोय. गावच्या रस्त्याचं वातावरण बघू शकता तुम्ही, किती नयनरम्य. पूर्ण धुकं आलंय पूर्ण गावामध्ये, म्हणजे गावाच्या बाहेर. बघू शकता किती छान वाटतंय. हा आहे तो गावाकडचा रस्ता आहे मित्रांनो. शहरातले रस्ते तर तुम्हाला तर माहितीच आहे. इकडं समोर निवे, किनेश्वर, खाली उतरलं की आड, कापडे, या बाजूला खाली पायटा, आणि असं डोंगरामधून आपला रस्ता, आपल्या गावाचा रस्ता जात असतो. फायनली मित्रांनो प्रतापगडावर पोचलोय. या आहेत प्रतापगडच्या पायऱ्यांची सुरुवात होते. इथं गाडी वगैरे इकडेच मागे पार्क केली आहे, हे पाहू शकता इकडे. आणि संपूर्ण प्रतापगड बघा धुक्यामध्ये पूर्ण नटलाय. तर मित्रांनो, हा पाहू शकता, हा आहे महादरवाजा प्रतापगडचा. आणि संपूर्ण धुकंच झालेलं आहे सगळीकडे. आणि इकडे पाहू शकता हा जो दरवाजा आहे मित्रांनो, हा संध्याकाळी 6 नंतर बंद होतो. आणि आपण आतमध्ये आल्याच्या नंतर ही शिवकालीन तोफ आहे आणि हे शिवकालीन काहीतरी आहे. सरळ आपण आल्याच्या नंतर समोर जो आहे तो बुरुज आहे, तिथे आपला भगवा झेंडा लावलेला आहे. आणि आपण आता इकडून लेफ्ट घेतल्याच्या नंतर भवानी मातेचं मंदिर लागतं. आणि इकडून राईटला ज्या ह्या पायऱ्या गेलेल्या आहेत तिकडे आम्ही घराकडे जातो. आणि इकडे सगळी तात्यांची आमची घरं आहेत. इकडे पाण्याचा तलाव बघू शकता. आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी माता तुझायचे नाही. चारी श्रमले परंतु न रोजगारी. हो मित्रांनो, हा आहे आमचा कुळदैवत. मस्तपैकी आता दर्शन वगैरे घेतलंय. आणि बाहेरचं दृश्य बघू शकता तुम्ही, हे प्रतापगडचं बाहेरचं दृश्य आहे.
मित्रांनो, हे पाहू शकता, हे जे घर आहे हॉटेल जय, ते आमच्या तात्यांचं आणि आमचं घर आहे. आणि ह्या बाजूला पाहू शकता, इकडं आमच्या मोठ्या तात्यांची वगैरे घरं आहेत. आणि इकडं भगवा झेंडा आहे, तर तो धुक्यातून काही दिसत नाही आहे. तर चला घरामध्ये. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये इथं पिठलं भाकरी किंवा थंड ताक, लस्सी इत्यादी असते. इथं बैठक व्यवस्था आहे, वांग भरीत, अशा मस्तपैकी मेनू असतात इथं. हे पाहू शकता, इकडं चूल आहे. इथं देखील आपला ब्लॉग चालू आहे आपल्या घरामध्ये. मित्रांनो, इकडे बघू शकता, हे आपला मस्त ब्लॉग चालू आहे. इकडं आकाश ब्लॉगिंग करतोय. व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा हा ब्लॉग. मित्रांनो, चला आता घरी जाऊया आपल्या कुंभळवण्यामध्ये. आणि इकडे पाहू शकता, प्रतापगडावरती ह्या बाजूला आपण भवानी मातेच्या मंदिराकडे जातो. मित्रांनो, प्रतापगडावरती आलात तर नक्की आपल्या हॉटेलला व्हिजिट द्या. आपल्या तात्यांचं हॉटेल आहे, हॉटेल जय. इतर हॉटेल आहेत ह्या प्रतापगडावरील. आपण इथून खाली गेल्याच्या नंतर आपण भवानी मातेच्या मंदिराकडे जातो. प्रतापगडावरती आल्यावरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि इकडून आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये आपण जातो आपल्या घराकडं. चला मंदिरामध्ये जाऊया. आणि इकडं पाहू शकता मंदिराचा देखावा. महाराजांच्या काळामधील, महाराजांच्या देखील आधीपासून देखील मंदिर असावं. मित्रांनो, कमानीमधून आपण जेव्हा प्रतापगडावरून कमानीतून बाहेर पडतो, उजव्या हाताला आपण महाबळेश्वर पुण्याच्या दिशेने जातो आणि डाव्या हाताला आपण रायगड जिल्ह्याकडे जातो. आपण प्रतापगड पासून एक 100 मीटरवरतून रायगड जिल्ह्याची हद्द चालू होते मित्रांनो. आणि आपण आता रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सातारा जिल्हा सोडलाय आणि आता आपण कोकणामध्ये उतरतोय खाली आंबेनळी घाटातून. चला घरी. मित्रांनो, फायनली प्रतापगडावरून घरी आलोय आता. आणि इकडे पाहू शकता, पावसाचं देखील आगमन झालंय. आणि आजी आता वाट बघत बसली माझी. मित्रांनो, गडावरतून तर आलो देव बसून, कुळदैवत बसवला. आता आपल्या कुंभळवणे गावची पांढर भैरी आबा, म्हणजे गावचे पांढर बोलतात. तर भैरी आबाचं आता आरती वगैरे चालू असेल, कदाचित झाले पण असेल. आता दुपारचा 1 वाजलाय. तर चला मित्रांनो, आता गावातली माणसं बिनसं आली असतील, मंदिरात जाऊया आपण आता. जोरदार मीटिंग चालू आहे मित्रांनो. टाकतो की मग. हा चला या, हो आतमध्ये या. तिकडे पाहू शकता विजयामा गावामध्ये फुल जोरदार मीटिंग चालू आहे. हा आलात ना तुम्ही? मागची व्हिडिओ बघितली का नाही? मित्रांनो, मंदिरामध्ये आलोय आणि मंदिरामध्ये गावची मीटिंग चालू आहे. आणि गावची मीटिंग चालू असल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की किती आवाज असतो. त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे. आणि पाहू शकता आपल्या भैरवनाथाचं दर्शन इथं झालं आहे. मित्रांनो, सर्व गावकरी आहे ना खूप खुश आहेत, कारण की आमच्या भैरवनाथाचं, आई जोगेश्वरीचं मंदिर नव्याने बांधणार आहेत. सर्व माणसांच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य आहे की सर्वजण खुश आहेत. आणि मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असेल तर ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जाणार आहे